नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे आमचा लग्नाचा वाढदिवस आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा लग्नाचा अल्बम. तर आमच्या लग्नाला आज 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 2015मध्ये आमचं लग्न झालं. हा आमचा 8वा लग्नाचा वाढदिवस आहे. तर मी होते महाराष्ट्राची लेक आणि आत्ता झालेली आहे मी कर्नाटकची सून. तर पहा कसं झालं आमचं लग्न आणि पूर्ण अल्बम मी तुमच्याशी शेअर केलेला आहे लग्नाचा. तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि कसं आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा कसं झालं आमचं लग्न. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ आणि काय काय रिच्युअल्स आहेत मी तुम्हाला सांगत जाते. ह्या अल्बममध्ये लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळपासूनचे रिच्युअल्स आहेत. तर संध्याकाळी गावातल्या मारुती मंदिरासमोर नवऱ्या मुलाला शाल पांघरलं जातं आणि त्यानंतर नवरी मुलीला घरासमोर कुंकू लावायचा एक कार्यक्रम असतो. तर तो केला जातो आणि सोबत जी करवली म्हणून आलेली मुलगी असते तिलासुद्धा साडी नेसवलं जातं. तर ही माझी काकाची मुलगी आहे. तर हिला माझ्यासोबत करवली म्हणून बसवलं होतं. तर कुंकू लावायचा कार्यक्रम आणि त्यानंतर असतो हळदी लावायचा कार्यक्रम. तर इथं चाललेला आहे बघा कुंकू लावायचा कार्यक्रम. तर ही पद्धत तुमच्याकडे असते का नसते नक्की मला कमेंट करून सांगा. म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशीचे हे कार्यक्रम आहेत रात्रीचे. तर नवऱ्या मुलाला शाल पांघरतात, त्यानंतर नवरी मुलीला कुंकू लावतात. कुंकू लावायचा कार्यक्रम म्हणून म्हणजे सासरच्याकडून एक चांगली साडी असते आता जी मला नेसवलेली आहे ती साडी नेसून काहीतरी एक छोटासा दागिना घातला जातो आणि त्यानंतर सगळ्या बायकांकडून ओटी भरली जाते आणि सोबत एक करवली ला पण बसवलं जातं आणि तिला पण साडी नेसवलं जातं. तर असा असतो कुंकू लावायचा कार्यक्रम आमच्याकडे. तर शाल पांघरून झाल्यानंतर नवरी मुलीच्या मामांनी नवऱ्या मुलाला उचलून घ्यायचं असतं. तर कुंकू लावताना ना तांदूळ आणि खोबऱ्याची वाटी खारीक असं ओटी भरली जाते आणि त्यासोबतच गाणं म्हटलं जातं. असं एक तासभर हा कुंकू लावायचा कार्यक्रम चालतो आणि मग जेवण वगैरे होतं आणि त्यानंतर असतो हळदीचा कार्यक्रम. हळदीचा कार्यक्रम कशा पद्धतीने असते बघा आमच्याकडे. तर अशा पद्धतीने चार बाजूनी तांब्या ठेवल्या जातात पाणी भरून आणि चारी साईडने त्याला धागा गुंडाळून घेतला जातो आणि नवऱ्या मुलासोबत 5 जणी आणि नवरी मुलीसोबत 5 जणी असे सगळेजण आत जातात आणि जाताना बघा अशा प्रकारे पान सुपारी ठेवून आतमध्ये जायचं असतं. आणि आतमध्ये गेल्यानंतर आधी तेल पाण्याने नाऊ घातलं जातं. तर ज्वारीच्या देठाने इथं बघा तेल लावत लावत भरपूर अशी गाणी म्हटली जातात आणि आधी नवऱ्या मुलाला आणि त्यानंतर नवरी मुलीला असं वेगवेगळं तेल लावतात डोक्याला आणि त्यानंतरच तो मग गाणे वगैरे म्हणत असतात त्यामुळे भरपूर वेळ जातो मध्ये आणि त्यानंतर लावतात हळदी. तर हळदीचा कार्यक्रम काही एवढा मोठा नसतो, सिंपल असतो. जसं महाराष्ट्रामध्ये असतं हळदीचा कार्यक्रम तसं नसतं. तर फक्त नवरा नवरीला हळद लावतात. तर बाकीचे काही हळद वगैरे खेळत नाहीत जसं महाराष्ट्रात खेळलं जातं तसं. म्हणजे तिकडे बाकीच्या ठिकाणी पद्धत आहे का नाही माहीत नाही, पण आमच्या इथे तर तसं हळदी खेळली जात नाही. तर हळदी लावून झाल्यानंतर इथं एकमेकांना न्हाऊ घालायचं चाललेलं आहे आणि न्हाऊ घातल्यानंतर इथं दोघांनाही जे हळदीचे कपडे असतात ते घालायला लावतात. आणि थंडीचे दिवस होते आणि भरपूर अशी थंडी होती आणि पाणी थोडंसं गरम केलेलं होतं. थंड नव्हतं ते एक बरं झालं. आणि त्यानंतर औक्षण वगैरे केलं जातं. तर असा हा मग कार्यक्रम संपतो. मग परत सकाळी परत एकदा अशाच प्रकारचं एक कार्यक्रम केलं जातं. त्यावेळेस दुसरी जी नावाला मेहंदीची साडी असते तर ती नेसवली जाते. तर ही हळदीची साडी आता इथं नेसवलेली आहे बघा. तर ती मेहंदीची साडी एक असते ती. मग सकाळी परत एकदा अशाच प्रकारे चारी बाजूनी तांब्या ठेवून धागा गुंडाळून नाऊ घातलं जातं आणि परत ती साडी नेसवली जाते आणि मग आतल्या अक्षता वगैरे पडतात. पुढं सांगते मी कसं कसं काय काय आहे. तर मध्ये इथं जे आहे ना पुढे अक्षता वगैरे पडून झाल्यानंतरचे फोटो पण मध्ये मध्ये टाकलेले आहेत, त्यामुळे फोटो मागे पुढे आहेत थोडेसे.
तर इथं लग्नाच्या दिवशीचे सकाळचे फोटो आहेत. तर पाहुण्यांची गळाभेट इथं चाललेली आहे. तर ही एक पद्धतच आहे आमच्याकडे गावाकडे. लग्नाच्या वेळेस दोन्हीकडचे पाहुणे 5-5 जणी असं एकमेकींना साखर भरवून गळाभेट घेतात. आणि मग इथं हे आहेत माझे सासऱ्यांची बहीण आणि त्यांचे मिस्टर, त्यांना आहेर केलेला आहे. तर ते काय काय रिच्युअल्स आहेत बरेचसे, ते मला पण आता लक्षात नाही तेवढे. आणि आम्ही आतमध्ये होतो आणि बाहेर हे सगळं चाललेलं होतं, त्यामुळे बरंचसं मला पण काही माहीत नाही याच्यातलं. पण जेवढं मला कळतंय तेवढं मी तुम्हाला सांगते. तर मला वाटतं हे पाहुण्यांची स्वागत करायची एक पद्धत असू शकेल. कारण हे आहेत माझे काका वगैरे, तिकडे माझ्या काकी, माझी बहीण वगैरे होते. ते घागर भरून घेतली ती बहीण होती. आणि हे आहेत सोलापूर जिल्ह्यातील करजगी म्हणून एक गाव आहे, तिथले स्वामी जे आहेत ते. आणि इथं पाहू शकता हे बायकांनी कळशा भरून आणलेले आहेत. तर त्याची पण पूजा केली जाते. तर हा पण लग्नातलाच एक रिच्युअलचा भाग आहे. आणि इथं त्यानंतर आम्ही ओतोय मंगळसूत्र. दोघा नवरा बायकोंनी मिळून मंगळसूत्र ओवायचा असतो. तर तोच आम्ही ओत बसलेला आहोत इथं. आणि आता इथं चालू आहे सांडगे जसे तोडतात ना, तसं पिठाचे असे छोटे छोटे तुकडे करून खाली टाकायचे असतात. तर तिथं पण एक 5 गाणी म्हटली जातात. ती गाणी संपेपर्यंत हे तोडत राहावं लागतं. त्यानंतर इथं घेतला आम्ही स्वामींचा आशीर्वाद. आणि त्यानंतर पुढचे परत रिच्युअल्स होते. अक्षता पडायच्या आधी पण ती अजून एकदा सांगितलं ना, की चारी बाजूनी अजून धागा गुंडाळून अंघोळ घालतात परत एकदा म्हणून. तर ते होतं ह्यानंतर. आणि त्यानंतर जे पण सगळे पाहुणे वगैरे येत होते, तर सगळ्यांना फेटे बांधायचं, सत्कार करायचा, असा सगळा कार्यक्रम चालू होता. तर हे आहेत माझे काका. आणि इकडच्या साईडचे आहेत माझे छोटे सासरे. तर हे पण स्वामी जे आहेत तिथलेच आहेत, त्यांचा पण सत्कार केला. तर सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आम्ही. आणि आमचं लग्न हे घरासमोरच होतं, म्हणजे सासरच्या घरासमोर. तर घराच्या साईडलाच मंडप बांधलं होतं, मोठं असं स्टेज बनवलं होतं. तर तिथंच आमचं लग्न झालं. तर इथं जावयाला सोनं घालताना तर आतल्या अक्षता असतात, म्हणजे देवघराजवळ. आणि कुठं बाहेर मंदिरात वगैरे लग्न असेल तर देवाच्या मंदिरात आतमध्ये अक्षता पडतात. तर आमच्या इथे घरात होतं, मग घरातल्या देवघराजवळ आतल्या अक्षता पडल्या आमच्या. तर तिथं ते पंचकलश मांडतात. तर त्याच्या साक्षीने आतल्या अक्षता पडतात. तर इथं सगळे म्हणजे जे आईवडील म्हणजे क्लोज असतात ना, त्यांच्या हस्ते आतल्या अक्षता पडतात. मंगळसूत्र पण इथंच बांधलं जातं. आणि सगळं जे मुंडावळ्या वगैरे बांधायचे असतात ते सगळं इथंच बांधलं जातं. जोडवी घातली जातात.
आणि अक्षता पडायच्या टायमिंगला एवढी गडबड झाली ना, तर गडबडीमध्ये नुसती साडी नेसूनच झाली आणि अजिबात काहीच मेकअप करायला, नुसती पावडरसुद्धा लावता आली नाही, एवढी गडबड झाली. जसं तसं गडबडीतच साडी नेसून इथं आतल्या अक्षताला आम्ही बसलो. तर अजिबात पावडरसुद्धा नाही लावली. बिना मेकअपचं माझं लग्न झालेलं आहे. मग नंतर आतल्या अक्षता पडून झाल्यानंतर बाहेर जेव्हा स्टेजवरच्या अक्षता असतात त्यावेळेस थोडंसं स्टेजवरच माझ्या बहिणींनी वगैरे थोडंसं तिथंच पावडर लिपस्टिक वगैरे लावलं. तर तेवढ्याच मेकअपमध्ये माझं लग्न झालेलं आहे. तर गडबड झाली त्यामुळे. तर हा बघा मिस्टरांचा फोटो कसला भारी आला आहे. तर हे एकदम शेवटी काढलेले फोटो आहेत. सगळं लग्न झाल्यानंतर विदाई झाल्यानंतर एकदम संध्याकाळ होत असताना काढलेले हे फोटो आहेत. तर आता बाहेर स्टेजवरच्या अक्षता होत्या. तर इथं मालार्पण वगैरे झालेलं आहे आमचं. आणि त्यानंतर इथं पडलेले आहेत अक्षता. तर त्यानंतर अजून कन्यादान व्हायचं आहे. तर आणि अक्षता पडून झाल्यावर इथं फोटो काढायचं वगैरे सगळ्यांसोबत चालू झालं. तर हे आहेत माझे छोटे सासरे आणि हे आहेत मिस्टरांचे फ्रेंड्स. तर त्यांनी गिफ्ट आणलेलं होतं, तर त्यांच्यासोबत पण इथं फोटो काढला. आणि त्यानंतर बघा इथं अक्षता पडून झाल्यानंतर आमचं कन्यादान झालं. तर हे आहेत माझे काका आणि काकी. तर ह्यांनी माझं कन्यादान केलं. आणि तर अशा पद्धतीने बिना मेकअपचं माझं लग्न झालेलं आहे. म्हणजे फक्त थोडंफार पावडर लिपस्टिक वगैरे लावलं, ते पण स्टेजवरती सगळ्यांसमोर. तर अशा घाई गडबडीत लग्न झालं. तर आई वडील वगैरे जे बाकीच्या जबाबदाऱ्यामध्ये बिझी होत्या, तर ते कुठेच आता फोटोमध्ये दिसलेले नाही आहेत. माझे सासू सासरे आई वडील वगैरे ते एकदम आता एंडिंगला, व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला दिसतील. तर हे सगळे आहेत मिस्टरांचे फ्रेंड्स. तर हे सगळे त्यांच्या गावातले फ्रेंड्स आहेत. आणि
हे सुद्धा मिस्टरांचेच फ्रेंड्स आहेत. तर हे म्हणजे मिस्टर जेव्हा एज्युकेशनसाठी हुबळीला होते तर तिथले हे त्यांचे फ्रेंड्स आहेत, तर ते पण आले होते. आणि त्यानंतर इथं सगळं मग फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत फोटो सेशन चालू झालं. तर इथं आहे माझी मोठी बहीण आणि मामा वगैरे, आणि त्यानंतर इथं आहेत बघा धोतर घातलेले माझे पप्पा, काका, काकी वगैरे, आणि इथं आहेत या साईडचा फेटा बांधलेला माझा भाऊ, आणि छोट्या मुलीला घेतला आहे तो एक माझा भाऊ. तर हे सगळे मग माझ्या इकडचे रिलेटिव्ज आहेत. तर हे माझे चुलत नणंद माझ्या छोट्या सासऱ्यांची मुलगी. तर हे मिस्टरांचे फ्रेंड्स भाऊ वगैरे आहेत, आणि इकडं त्यांच्या बहिणी वगैरे. तर ही आहे मिस्टरांची मोठी बहीण म्हणजेच माझी वहिनी. तर ही आहे मिस्टरांची छोटी बहीण माझी छोटी नणंद, आणि त्यांना पण आहेर करायचा. आणि आमच्याकडे जावयाला सोनं घालायचं असतं लग्नामध्ये. तर तेच इथं आहेर करून जावयाला सोनं वगैरे घातलं. तर आमच्या लग्नाचा व्हिडिओ पण बनवलेला आहे, CD बनवतात ना तसं, पण ते बनवलं मिळालं पण ते उशिरा आम्हाला, आणि त्यानंतर ते हरवलं पण. तर बाकी सगळ्यांनी बघितलं आमच्या घरच्यांनी, पण आम्हालाच बघायला नाही भेटला. ते हरवली CD, ते परत भेटलीच नाही. तर मला तो व्हिडिओ अल्बमच तुमच्यासोबत मग शेअर करता आला असता. आणि त्यानंतर इथं कोल्ड्रिंक प्यायचं, आईस्क्रीम खायचं, हा एक प्रकार चालतो लग्नामध्ये. तर ह्यांच्या फ्रेंड्सनी आईस्क्रीम आणून दिलेली आम्हाला. तर आम्ही एकमेकांना आईस्क्रीम भरवत होतो. तर इथं सगळेजणं आमच्याकडचे रिलेटिव्स, त्यांच्याकडचे रिलेटिव्स, आता इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचं नाव तर इथं घेता येणार नाही मला, भरपूर लोक आहेत. तर सगळीच म्हणजे असं फोटो सेशन वगैरे चालू होतं. तर ह्या तिघी माझ्या बहिणी आहेत. तर नवरीसोबत करवल्या म्हणून आमच्या इथं नवरीला धरून 5 जण पाठवतात, 5 जणींना. तर माझ्यासोबत माझ्या 4 बहिणी आल्या होत्या करवल्या म्हणून. तर इथं आहे माझा काका आणि त्याची मुलगी. तर इथं माझ्या मोठ्या नणंदबाई, त्यांची मुलं, माझी छोट्या सासऱ्यांची मुलगी, आणि हे आहेत माझ्या मोठ्या नंदेचे सासू सासरे, म्हणजेच माझे मोठी आई आणि मोठे बाबा, आणि त्यानंतर छोट्या नंदेचे सासू सासरे. तर त्यांना पण आहेर केला. आणि ह्या फोटोमध्ये आहे माझा मोठ्या बाबाचा मुलगा आणि त्यांची बायको माझी वहिनी, आणि माझा लहान भाऊ. आणि इकडे जे आहेत ते माझे आजी सासू आहेत, त्यांची माहेरची लोकं होती. आणि इथं आहेत बघा माझा मोठा भाऊ, इकडं राईट साईडला आहे तो. आणि त्यानंतर इकडे माझे लहान भाऊ, काका वगैरे उभे आहेत. आणि इथं आहेत माझे आई वडील. तर आईवडिलांसोबत सर्वात शेवटी इथं फोटो काढायला मिळाला. तर त्यानंतर सासू सासऱ्यांसोबत पण काढला. तर ते पण सर्वात एंडिंगला. ह्यांना बोलवून आणतो तर त्यांनी कुठंतरी जात आहेत, त्यांना बोलवून आणतो तर ह्यांनी कुठं जात आहेत, त्यांच्यावर जबाबदारी होत्या. आणि लग्नात महत्त्वाचं म्हणजे काय असतं माहिती आहे का, ते आहेर देवाणघेवाणाचं खूप मोठं काम असतं, आणि बाकीचं पण सगळं बघावं लागतं. तर इथं सासू सासऱ्यांसोबत पण हे आहेत माझे सासू सासरे. तर सर्वात शेवटी आई वडिलांसोबत आणि सासू सासऱ्यांसोबत फोटो काढला आम्ही. तर आणि इथं सगळे ते सासरच्याकडचे भाऊकीचे पाहुणे वगैरे असतात, ते त्यांच्यासोबत त्यांचा फोटो वगैरे काढायचं इथं चालूच होता. आणि इथं आहेत मिस्टरांचा चुलत भाऊ, ते पण इथं पुण्यातच राहतात. आणि इथं आहे बघा रुखवत. तर रुखवतीमध्ये आमच्याकडे सगळं दिलं जातं, A to Z. जे पण संसार करायसाठी लागतं ते सगळंच दिलं जातं, अगदी चमच्यापासून ते पूर्ण जे काही प्रत्येक वस्तू दिली जाते, सगळं भांड्या
गॅसकट, बेड, कपाट, आजकाल गॅस पण दिला जातो पण माझ्या वेळेस नव्हता दिलेला. सोफा, फ्रीज सगळंच दिलं जातं पण माझ्या वेळेस गॅस, सोफा, फ्रीज वगैरे काही दिलं नव्हतं. त्यावेळेस काही तेवढी पद्धत नव्हती पण आजकाल सगळंच द्यायला लागलेलं आहे. आणि सर्वात शेवटी तर संध्याकाळ होत आली आणि त्यावेळेस आम्हाला जेवायला दिलं. तर सकाळी आम्हाला थोडासा नाश्त्यासाठी उपमा दिलेला होता. नाश्त्यामध्ये उपमा बनवला होता सगळ्यांसाठी. आणि लग्नाच्या जेवणामध्ये होतं तिखट बुंदी, गोड बुंदी, चपाती, वांग्याची भाजी, आमटी, भात आणि दही, चटणी, कडक भाकऱ्या. तर असं सगळं जेवणामध्ये होतं. पण आम्हाला खूप उशिरा जेवायला मिळालं. खूप उशीर झाला होता. फार संध्याकाळ होत आली होती. तर असं आमचं लग्न झालं. आणि त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे जे पाहुणे होते ते सगळे गेल्यानंतर माझ्या माहेरकडचे वगैरे पण सगळे गेले. आणि त्यानंतर रडून वगैरे झाल्यानंतर इथं संध्याकाळी जे असे क्लोजअप फोटो असतात ना, हे लग्नात काढतात तसले, ते फोटो सेशन झालं. आणि मग असा आमचा लग्न झाला. चला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.